शेतकरी मित्रांनो नमस्ते। आता जून महिना चालू झाला, बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळं आता शेंगावरती आपल्या तांबडी डाग थोडे यायला लागले। तर अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, एखादं बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा। आणि आता आपण काय करणार आहे की आता बाग आपण साधारण एक 15 दिवस अजून आपली बाग चालेल। 15 दिवसात ही माल सगळा कटिंग होऊन जाणार आहे। परत आपण 15 जून ते 15 ऑगस्ट अशा पद्धतीने 2 महिने आपण बाग रेस्टवर सोडणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, बाग रेस्टवर सोडत असताना नुसती बाग रेस्टवर सोडून चालणार नाही। तर आपल्याला काय करावं लागतं, आपण शेंगा तोडत असताना आपल्या हाताला जे शेंगा येत नाही त्या शेंगा अशा पद्धतीच्या मोठ्या होऊन गेलेल्या असते। ह्या शेंगा काय करायच्या, पूर्ण शेंगा कात्रीच्या साह्याने खाली पाडायच्या। ही शेंग काय करते, जे आपल्या झाडामध्ये जी काय स्टोरेज तयार होणार आहे, झाड काय आपलं आतापर्यंत काय होत होतं, उन्हाळ्यामध्ये ड्रीप पसलंच आपलं झाड फक्त खायला अन्न घेत होतं। परंतु आता पाऊस पडल्यानंतर त्या झाडाची मुळी मधल्या पट्ट्यात आलेली असते, भरपूर जागेला पसरलेली असते। त्यामुळे ह्या झाडाला खायला भरपूर मिळतं, पालाश पोटॅश सगळ्या गोष्टी ह्याला खायला भरपूर मिळते परंतु खायला मिळाल्यानंतर जर आपल्या झाडावरती अशा पद्धतीच्या जर शेंगा असल्या तर ती शेंग पूर्ण त्या झाडामधला ग्रोथ काढून घेते। त्याच्यामुळे आपल्या झाडामध्ये स्टोरेज व्यवस्थित तयार होत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, काय करायचं, आता ज्या वेळेस आपण बाग सोडून देणार आहे त्यावेळेस झाडावरची सगळी शेंग कात्रीच्या साह्यानं खाली। शेतकरी मित्रांनो काय करायचं, ह्या आपल्या झाडावरती जे अशा शेंगा राहिलेल्या आहेत ती कात्रीच्या साह्यानं पाडायच्या, इळ्याच्या साह्यानं पाडू नका। इळ्यानं पाडल्यानंतर ठापे मोडतात, ठापे मोडल्यामुळे तिथं झाडाची साल निघती, त्या साल निघलेल्या भागातनं बुरशीचा प्रादुर्भाव होतो। म्हणून शेंगा पाडताना ह्या कात्रीचा वापर करा। कात्री चांगली आहे एकदम, या कात्रीचा वापर करा। अशा पद्धतीने हे सगळ्या शेंगा पूर्णपणे खाली पाडून घ्यायच्या, म्हणजे झाडामध्ये स्टोरेज चांगल्या पद्धतीचं तयार होतं। नाहीतर काय होतं, ही त्रिकोणी झालेली जी शेंग आहे, तर ही त्रिकोणी झालेली शेंग आहे ती आपल्या झाडामधलं पूर्ण खाद्य खाऊन घेते। तर आता पावसामुळे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही किती जरी स्प्रे मारले, काही जरी केलं तर अशा पद्धतीनं आपल्या शेंगावरती डाग येतात। जोपर्यंत बाग चालते, जोपर्यंत वातावरण चांगलं आहे तोपर्यंत आपण हार्वेस्टिंग करतच राहायचं। पण ज्या दिवशी डंक माशी आपल्या प्लॉटमध्ये त्रास द्यायला चालू होईल त्या दिवशी आपण प्लॉट सोडून द्यायचा। तर अशा पद्धतीनं बागेचं नियोजन आपण करायचं। बरेच शेतकरी काय करतात, काठीला इळा बांधायचा, इळ्यानं शेंगा पाडायच्या, त्यामुळे ठापा मोडतात। ठापा मोडल्यानंतर तिथं झाडाची साल निघते, साल निघाल्यानंतर त्या ठिकाणून आपल्या झाडाला बुरशीचा प्रादुर्भाव होतो। आणि हे प्रॉब्लेम पुढं आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जास्त प्रॉब्लेम देतात। म्हणून बाजारमध्ये दुकानात अशा पद्धतीची कात्री मिळते, तर ह्या कात्रीच्या साह्यानं ही सगळी शेंग पूर्ण पाडून घ्यायची आणि बाग रेस्टला सोडायची। तर अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थित आपल्या शेवग्याचं नियोजन केलं तर पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेस 15 ऑगस्टला आपल्या बागेची पंचछाटणी करून परत आपण बाग ज्यावेळेस धरणार आहे त्यावेळेस आपल्या झाडाचं स्टोरेज चांगलं झाल्यामुळं कळी चांगली आपल्याला भेटणार आहे, सेटिंग चांगल्या पद्धतीचं होणार आहे आणि झाडामध्ये ताकद स्टोअर होणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, आता काय करा, साधारण असा माल असेल तर ही माल अजून आपल्याला एक 15 दिवस गावल। 15 दिवसामध्ये आपल्या पावसामुळे गवतं तयार झाली की गवतामध्ये फळमाशी, डंक माशी तयार होते आणि आपला माल पूर्ण डॅमेज करते। ज्या वेळेस आपल्याला वाटते बाबा चला आता इथून पुढे आपली बाग चालत नाही किंवा आपण बाग आता सोडून दिलेली आहे, त्यावेळेस मात्र प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बागेतल्या अशा मोठ्या झालेल्या शेंगा सगळ्या पाडून टाका, बागेची व्यवस्थित निगा राखा आणि बाग स्वच्छ करून 1 ऑगस्टला छाटणीसाठी तयार करा। तर अशा पद्धतीनं नियोजन करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना शेवग्याविषयी वेगवेगळ्या विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच आपण सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि सर्वच शेतकऱ्यांसाठी नवीन उपयुक्त अशी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।